मन मंदिरा गजर भक्तीचा. हाक मारली चैतन्य आश्रमा. अरे म्हणले 2-3 महिन्यात कसे परत आले, वर्षभर येणार नव्हते. त्यांनाही बरं वाटत होतं, गादी बिदी सगळे व्यवस्थित. आयते गुरुचे शिष्य पाणी द्यायला तयार, सगळं तयार. अरे बा गेले पायावर. वारा म्हणले पाया पडू नकोस. आळंदीला तर गेले नाहीत ना, यांच्या मनात सुरू झालं. आळंदीला तर गेले नाहीत ना. वारा म्हणले पाया पडू नकोस, खरं सांग तुला पत्नी आहे का नाही. ही कोण आहे, कोण आहे. रडले आंबरडा पडून. चुकलं माझं, मला परमार्थाची आवड होती. अरे परमार्थाची आवड संसार सोडला म्हणजे होतं का. असो नाही संसारी. हां अरे तुला कोणी सांगितलं की घरदार बायको सोडायला पाहिजे मग परमार्थ होतो. नाही नाही, पण म्हणले मला काही चालायचं नाही. ते मोठे सद्गुरू होते, ती कपनी विपणी फाडून टाकली आपल्या हाताने. धोतरजोडी येताना आणली होती. सदरा अंगरखा आणला होता, पगडी आणली होती. हे घालन जा आता. आणि आशीर्वाद दिला. बघा काय आशीर्वाद दिला, तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून सांगतो. वृत्तिरहित स्थान जो निवृत्ती, वृत्तिरहित स्थान एक असा आहे की जिथे वृत्ती नाही पण सर्व वृत्ती तिथून उदित होतात आणि पुन्हा तिथे नाहीशा होतात. असं जे स्थान ते वृत्तिरहित स्थान. तो सगुण साकार होऊन निवृत्तीच्या रूपाने तुझ्या पोटाला येईल. वृत्तिरहित स्थान वृत्तिरहित स्थानात असून जमत नाही, ते जाणीवेवर यावं लागतं. जाणीव म्हणजे ज्ञान. जाणीव म्हणजे ते ज्ञानावर यावं लागतं. आणि दुसरी गोष्ट, ज्ञान हे ज्ञानात असून जमत नाही, तुमच्याकडून प्रगट व्हायला पाहिजे. माझ्या डोक्यात भरपूर आहे पण प्रगट नाही झालं तर पुढं काय नाही. दगडूशेठवाले 4 मोठे हार घालतील, प्रत्येक ट्रस्टी 1-1 हार घालेल. इतक्या वर्ष आपण जे केलं ते कोणीच केलं नाही, पण आपल्याला जमत नाही. याच्याबद्दल आमच्या मनामध्ये फार दुःख आहे. पण आम्ही तरी काय करणार, आम्हाला अखंड चालावं असं वाटतं, पण तुम्हालाच होत नाही. बरोबर आहे. काय चुकलं, काय चुकलं. सांगतोय म्हणून इथे जमतायत. त्यांनी माणसांच्या करता गेले, तर आलंच नाही तर त्यांचा ऑल लव्स लेबर लॉस. सगळं केलं ते व्यर्थ आहे. त्यांनाही करताना आनंद वाटतो. एवढा मोठा हॉल घेतला आहे, गच्च भरतोय, आवडीने माणसं येत आहेत, पाऊस असता तरी येत आहेत, त्यांना केल्याचं सफलता वाटते. बरोबर आहे ना. म्हणून पाठवलं संसारात. ज्ञान कशावर या, निवृत्तिरे स्थान वृत्तिरे स्थान, ज्ञानावर यावर, जाणीवत यावं लागतं. जाणीवत असून उपयोग नाही, ते सोपान व्हावं लागतं. ते ज्ञान कर्मातून प्रकट होतं तेव्हा सोपं होतं. म्हणून प्रॅक्टिकलला महत्त्व आहे. थिअरी इज थेअरी अँड प्रॅक्टिकल इज, म्हणून सोपानदेव हे प्रॅक्टिकल आहे. बरं का. ते कर्मातून प्रकट झालं पाहिजे. हां, काही काही माणसांना सवय असते, आमची बायकोनं काय स्वयंपाक करते, वांगं भरलं तिनेच करावं. करायला सांगितलं तर वाटोळच त्या वांग्याच. कशाचं काय आणि कशाचं काय आलं का लक्षात. हो, काही की जमेना. त्याने मित्र होता, म्हणला कसं काय झालं. म्हणला तुम्हाला आवडल्यावर आम्हाला आवडायलाच पाहिजे, आम्ही तरी काय करतो. काय करणार काय. सुगरी नाही, ते कर्मातून प्रकट होऊ दे ना. तू PhD आहेस, या विषयावर जरा बोलून दाखव ना.
तो PhD ज्याच्यात केले त्याच्याबद्दल काय माहिती आहे ते बघू दे. नामे इंटरव्ह्यू. नामे इंटरव्ह्यू म्हणजे काय? तुझी बुद्धिमत्ता किती आहे ते कळू दे ना. मग 7-8 बसलेले असतात, जे तर आपापल्या पद्धतीने प्रश्न विचारतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यानंतर मग बरोबर आहे, ह्याच्यातली माहिती याला आहे. बरोबर आहे ना. म्हणजे कर्मातून प्रकट होतो तेव्हा त्याचं दर्शन. आणि शेवटी ते कर्म अखंड चालून जमत नाही, केव्हा तरी संपवावंच लागतं. किती माझं प्रवचन तुम्हाला आवडलं तरी करेक्ट 8ला संपावंच लागतं. मलाही शक्ती नाही, तेवढी 1 तासाची शक्ती आहे. ती पूर्ण झाली की आतला म्हणतो जरा तिकडे बघ, आणि बरोबर डोळे तिकडे जातात. तिथपर्यंत डोळे इकडे तिकडे जातच नाहीत, कारण आतलं शरीर थकत गेलं की म्हणतात आता बघा टाईम होत आला, 8 पा. कशाकरता सांगितलं? ही तत्व तुझ्या पोटी येणार आहेत. आणि आळंदीला आले आणि पहिल्यांदा निवृत्तीनाथांचा जन्म झाला. संसार मांडून जन्म झाला का संसार सोडून जन्म झाला? असो नाही काय उगीच काय सांगायचं म्हणून सांगत नाही. अनुभव आहे, अनुभव आहे. असो नाही. आणि एक दृष्टिकोन लक्षात घ्या, बायका मुलं असली म्हणजे संसार असतो असं नव्हे. जिवंतपणा आहे तिथपर्यंत संसार आहेच. पोट आहे ना, कोणाला नाही संसार, कोणाला नाही. ज्याच्या आवडी त्याच्या आवडीप्रमाणे चालत का होईना जावं लागतं. नाही इकडच्या हॉटेलमध्ये जा, तिकडच्या हॉटेलमध्ये जा. बरोबर आहे ना. आता काय कितीतरी हॉटेल झाली. पूर्वी आम्ही एक दवे म्हणून होता स्टेशनला, आणि एक बादशाही. मुंबईनं उतरले वारीला की मग तिथे जायचं. ₹1.25. चटणी, कोशिंबीर, पापड, भाज्या 2, आमटी बिमटी चांगली, मग दही, भात, दूध वगैरे. ₹1.25. बरं का. ₹2 रेल्वेचं तिकीट, ₹4 तिकीट, ₹2 जेवणाकरता. आळंदीचा 8 आणे, ₹10 वारी होत होती. माझं म्हणणं कळलं का? हो, बादशाही. काय मी माईला काहीतरी म्हणतो, आता आपण मागे जेवलो होतो, आता कुठेही बादशाही कोणाला माहिती आहे. जेवायला जायला पाहिजे बरं का. काय मग चालतं. आपण कसे जात होतो त्या स्टेशनच्या समोर वरच्या मजल्यावर, आणि जेवण उत्तम, ब्राह्मणी जेवण अगदी उत्तम, रुचकर जेवण सगळं. अगदी आमटी तर मागून मागून प्यायचो आम्ही, वाटी वाटी, सुंदर करायचे. आता कोणाला आमटी वाटते? डाळ तडका. तडक्याचा फुरका मारला की बायकोही तडकते आणि हेही तडकतं. कोणाला काय हे काय हे जेवण आहे का काय हे काय? आता आमच्या घरात सुद्धा 2 भाग आहेत बरं का. नवीन पिढी आहे ना, त्यांना घट्ट आवडतं आणि आम्हाला ते पातळ आवडतं, फुरके मारला आवडतं. तर काय याला काही इलाज नाही ना. काय मी म्हटलं ना, आम्ही किती दिवस चाललं आहे आमचं, एकदा बादशाहीला आपण जेवायला जाऊ. अगं तो कुठं आहे बादशाही कोणाला माहीत. ते म्हणली तुम्हालाही माहिती नाही. मग जाऊ दे. आता कोण जातं आहे, तर मी जाणार आहे होय. गेले की तिथे लाईनच लागेल. वा वा वा, फोटो काढून घेतील की महाराज आमच्याकडे जेवायला आले. ते एक नसती उपाधी होईल. म्हणजे महाराज कुठे जात नाहीत पण हॉटेलमध्ये जेवायला जातात, ह्याची एक जाहिरात होईल. आमच्याकडचं खाऊन तर बघा, बाबा महाराज सुद्धा इथे येऊन जेवतात रोज म्हणतील. आणखीन पुन्हा काय म्हटलं मी, कसं पाहिजे? रुचकर पाहिजे, रुचकर पाहिजे. हे सोडून जमणार नाही. हॉटेलमध्ये का होईना पण जेवल्याशिवाय जमणार नाही. ही जी गोरगरीब आहेत ना फुटपाथला, त्यांच्यासोबत जात ठरलेल्या आहेत. काय खाली ते पोतबितं घालतात आणि वर हे नायलॉनचा तुकडा घेऊन, डोक्यावर पाटी घेऊन, काय काय मजेशीर आहे तो, अशी पाटी घेतली की झोपतात. मी म्हटलं लेको, तुम्ही गोळ्या खाऊन सुद्धा झोपत नाही. काय आणि ते पाटी तोंडावर घेतलं की
पूर्वीच्या काळीचे रस्ते धुवायला यायचे ना, ते पाणी अंगावर उडलं की अरे उठके 5 वाजले असं होय, बरं धर आमच्या डोक्यावर. नाही कळलं, म्हणजे धरलं की आंघोळ पण झाली. कळलं. हे सगळं जुनं चित्र मी बघितलं आहे. पूर्वी आमच्या मुंबईला सुद्धा, आमच्या गिरगावमध्ये कांडवडीत डांबरी रस्ते नव्हते. ती गाडी अशी यायची, त्याला कॉक लावलेल्या असायच्या तोट्या, आणि मग ती तोटी असं पाणी टाकत टाकत मातीचे रस्ते, मग पुन्हा त्याच्यावर रोलर फिरवायचा. कशाकरता सांगितलं? संसार नाही, संसार नाही. भूक लागतेच, झोपायला जागा लागतेच. आणि तुम्हीच भांडता असं नव्हे. त्या फुटपाथवरच्या माणसाची जागा दुसरं कोणी जर धरलं तर तोही हाणल्याशिवाय, माझी जागा आहे. तुम्ही म्हणता हे माझ्या वाटणीचं घर आहे. कोणाला सुटला संसार? कोणाला सुटत नाही. जिवंत आहे तिथपर्यंत संसार आहे. आणि चांगल्या पद्धतीने मेला तर ठीक आहे, आणि नको त्या पद्धतीने मेला तर मागच्यानं वाटोळं करून जाता. मन मंदिरा गजर भक्तीचा.